जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव जामोद वनविभागात वणव्याचा तांडव। वनपाल आणि रेंजर्सच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपये खाक। जळगाव जामोद बुलढाणा। जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील सातपुड्याच्या डोंगररांगा पुन्हा एकदा आगीच्या विळख्यात सापडल्या असून वनविभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे निसर्गाची मोठी हानी होत असल्याचे चित्र समोर आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार जळगाव वनपरिक्षेत्रातील गोमालपासून के जामोद पूर्व बीटपर्यंत सध्या भीषण आग लागली आहे। धक्कादायक बाब म्हणजे 1.5 महिन्यापूर्वी याच भागात लागलेली आग विझवण्यात आल्याचा दावा केला जात असतानाच आता पुन्हा आग भडकल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या आगीसाठी स्थानिक स्तरावर वनपाल, वनकर्मचारी आणि रेंजर यांना थेट जबाबदार धरले जात आहे। झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत शासनाने खर्च केलेले लाखो रुपये आणि मेहनत या आगीत जळून खाक होत असून हा जनतेच्या पैशांचा मोठा अपव्यय असल्याचा संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे ही आग नैसर्गिक नसून ती मुद्दाम लावली गेली आहे का असा गंभीर सवालही आता उपस्थित केला जात आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणावर सागवान आणि सलईच्या झाडांची अवैध तोड झाली असून ही चोरी लपवण्यासाठीच जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून केला जात आहे। तोडलेल्या झाडांचे अवशेष नष्ट करण्यासाठी आगीचा आधार घेतला जात असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित रेंजर आणि वनपाल बडगुजर यांना तातडीने पदावरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे। जंगलातील आगीचे नेमके स्वरूप, तोडलेली झाडे, पाझर तलाव, नवीन कुंपण आणि बंधाऱ्यांची कामे यांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे हे तपासण्यासाठी प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करावा अशी मागणी होत आहे। डोंगरदऱ्यात नेमकी किती कामे पूर्ण झाली आणि किती अपूर्ण आहेत याचे सत्य केवळ ड्रोन सर्वेक्षणातूनच समोर येऊ शकते असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे। वन विभागाच्या या ढिसाळ कारभारामुळे सातपुड्याचे वैभव धोक्यात आले असून वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।